नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी प्रदीप स्वागत करतो अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण टोमॅटोच्या प्लॉटवरती आहे. आता हा जो टोमॅटो लागवड आहे, ही रब्बी पिकातली लागवड आहे. अर्थातच जानेवारी स्टार्टिंग आणि फेब्रुवारी स्टार्टिंगपर्यंत म्हणजे 1 महिन्याचा कालावधी असतो. जिथं आपण टोमॅटोचं लागवड करत असतो. तर शेतकरी मित्रांनो, हिवाळ्यात जी आपण टोमॅटो लागवड करतो, बरेच शेतकरी बांधव आता हा जो परिसर आहे त्र्यंबक, गिरणारे, घोटीचा परिसर आहे. या परिसरमध्ये काय होतं, भात लागवड झाल्यानंतर भात काढणी झाली. काढणी झाल्यानंतर जी जमीन आहे, जी माती आहे, तिथं आपण टोमॅटोची लागवड करत असतो. भाताचं शेत असल्यामुळे काय होतं, की बरेच जीवाणू जमिनीमध्ये जे घातक जीवाणू आहेत ते ॲक्टिव्हेट होत असतात आणि पालापाचोळा असल्यामुळे बऱ्याच अडचणी येत असतात टोमॅटो पिकाला. तर याच्यामुळे काय होतं, सगळ्यात मुख्य जी अडचण येते ती आपटेक. जेवढंही आपण हिवाळ्याच्या टोमॅटो पिकामध्ये किंवा कुठल्याही भाजीपाला पिकामध्ये आपण जे लागवड करत असतो. त्या लागवडमध्ये काय होतं, की आपटेक करण्यासाठीचं म्हणजे जमिनीमध्ये आपण कुठलीही ग्रेड दिली किंवा कुठलंही औषध सोडलं, ते आपटेक करण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम येत असतो. तर जे आपटेकचा जो प्रॉब्लेम येत असतो, बऱ्याच वेळेस काय होतं, की आपल्याला नत्राचं प्रमाण खूप जास्त लागतं त्या स्टेजला. तर ते नत्राचं प्रमाण आपटेक होत नाही. आता नत्र जरी हवेमध्ये जरी फ्रीमधला असला, तरी हिवाळ्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम येत असतो. त्याच्यानंतर फॉस्फरस असलं, त्याच्यामुळे फॉस्फरसला आपटेकचं होत नाही. फॉस्फरस आपटेक न झाल्यामुळे काय होतं, की आपल्याला जो फुटवा, आता इथं जो फुटवा आहे, हा असा फुटवा आपल्याला फारशा प्रमाणात जाणवत नाही आणि झाड थोडंसं आपल्याला ट्रेसमध्ये जाणवतं. मग हे काय होतं, की अन्नद्रव्याची जेव्हा इम्बॅलन्समेंट होते, जमिनीमध्ये अन्नद्रव्याची उथल-पाथल होते आणि ज्या स्टेजला जे अन्नद्रव्य जायला पाहिजे, ते अन्नद्रव्य त्या झाडाला पोहोचत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला डिफिशियन्सी, पानावरती डिफिशियन्सी किंवा झाडावरती इम्पॅक्ट जाणवतो. मुळ्यांमध्ये प्रॉब्लेम येत असतो. तर अशा वेळेस काय होतं, की आपलं जे पाहिजे तसं उत्पन्न किंवा पाहिजे तसं झाड बनत नाही आणि पाहिजे तसं ॲव्हरेज ही आपल्याला मिळत नाही. तर याच्यासाठी काय करायचं असतं, की जमिनीमधलं हे अन्नद्रव्य आपटेक करण्यासाठी आपल्याला जैविक पद्धतीने एन-पी-के कॉन्सर्शिया म्हणजेच तुमचं जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश यांच्या ज्या जीवाणू असतात, आपटेक करण्यासाठीच्या ते आपल्याला देणं गरजेचं असतं. त्याच्यासोबतच आपल्याला मायक्रोरायझा हे देणं खूप गरजेचं असतं. मायक्रोरायझा काय काम करतं, की झाडामध्ये जेवढ्याही पांढऱ्या मुळ्या वाढायचं काम करतं. एकदा काय तुमच्या पांढऱ्या मुळ्या वाढल्या, तर त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्हाला अपटेकसाठी म्हणजे जे अन्नद्रव्य पडलेलं आहे, ते अपटेकसाठी जाणवतं. तर तुम्हाला एन-पी-के कॉन्सर्शिया आणि मायक्रोरायझा हे चांगल्या क्वालिटीचं किंवा चांगल्या कंपनीचं जर घ्यायचं असेल, तर तुम्हाला एन-पी-के कॉन्सर्शिया जे आहे ते आय-पी-एल बायोलॉजिकलचं ग्रिफिन एल म्हणून जे प्रॉडक्ट आहे, खूपच चांगलं प्रॉडक्ट आहे. आणि त्याच्यासोबतच तुम्हाला मायक्रोरायझा म्हणजेच आय-पी-एल बायोलॉजिकलचं प्रीमियम व्हॅम एच-डी हे प्रॉडक्ट घ्यायचंय. ग्रिफिन एल तुम्हाला 1 लिटर घ्यायचंय एकरीसाठी आणि तुम्हाला व्हॅम एच-डी हे जे प्रॉडक्ट आहे ते एका एकरसाठी 100 ग्रॅम द्यायचंय. दोघांचं कॉम्बिनेशन करून ड्रिपने सोडायचंय. तर निश्चितच तुम्हाला 4थ्या किंवा 5व्या दिवसापासून तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याचा रिझल्ट हा बेनिफिट हा तुम्हाला जाणवल. तर 100% शेतकरी बांधवांनो, हिवाळ्यामध्ये भाजीपाला किंवा टोमॅटो किंवा भाजीपाला लागवड करत असताना ही एवढी काळजी नक्कीच घ्या आणि ग्रिफिन आणि व्हॅम एच-डी अवश्य वापरा. अधिक माहितीसाठी खाली नंबर देत आहेत. त्या नंबरवरती अवश्य कॉल करा. धन्यवाद.